आता आपण बोलूया राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे बोलले. होऊ शकत नाही. कर्जमाफीच्या संदर्भात जिल्हानिहाय आकडेही आपल्या सगळ्यांच्या समोर आले. पण ज्यावेळेस आम्ही सरकारकडे या ठिकाणी जिल्हानिहाय आकडे कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे मागतोय, ती यादी मात्र सरकार आणखीन या ठिकाणी द्यायला तयार नाही. या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा नेमकं सरकार निधी कुठून आणणार, कसा आणणार, याच्यासाठी कसा निधी उभा करणार, याचीही तयारी आणखीन सरकारची काही झालेली नाही. किंबहुना याबाबत प्रशासकीय पातळीवरती कर्जमाफीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करायला हवी होती ती पूर्तता सुद्धा या ठिकाणी होऊ शकलेली नाही. म्हणून या प्रमुख विषयावर सुद्धा आम्ही उद्या या अधिवेशनामध्ये या ठिकाणी जोरदार आवाज उठवणार आहोत. तुरीच्या संदर्भामध्ये 2017-18 या हंगामात 5450 एवढा हमीभाव या सरकारने काढला, जाहीर केला. खरं तर मागच्या वर्षी तुरीच्या संदर्भात जे गोंधळ झाला, या वर्षीही तसाच होणार आहे. मागच्या वर्षीची तूर खरेदी सुद्धा आणखीन शेतकऱ्यांची तशीच राहिलेली आहे. पण या वर्षी सुद्धा गोंधळ असाच राहील अशी तयारी सरकारकडून आणखीन काही झालेली नाही की ज्यावेळेस 17-18च्या तूर खरेदीच्या संदर्भामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा होऊ शकतो. कर्नाटक राज्याने 2016-17ला 5500 रुपयांनी तूर खरेदी या ठिकाणी केली. हमी भाव 5050 असताना 450 रुपयाचा बोनस कर्नाटकच्या शेतकऱ्याला या ठिकाणी कर्नाटकच्या राज्य सरकारने दिला. त्याची मागणी आम्ही या ठिकाणी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. ती मागणी सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण केलेली नाही. या तूर संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की फार मोठा घोटाळा तुरीच्या संदर्भात झाला आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी घोटाळा केलेला आहे. तर शेतकऱ्याच्या नावावर व्यापाराकडून झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी लावतो म्हणलं, त्याचं काय झालं? आणि त्यामध्ये सुद्धा काही हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलं, त्याचं काय झालं? या सर्व पार्श्वभूमीवर या पूर्ण प्रकरणाची तुरीच्या संदर्भातली चौकशी व्हावी. राज्यातील शेतीमाल खरेदीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी या अधिवेशनामध्ये आम्ही सर्वपक्षीय आमदारांची एक समिती नेमण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. जुलै महिना संपत असताना सुद्धा मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये आणखीन म्हणावा तसा पाऊस नाही. त्यामुळं त्या ठिकाणी दुबार पेरणीची शेतकऱ्यांवरती वेळ येऊन पोचलेली आहे. तर आमची या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडे मागणी राहील की ज्या ज्या ठिकाणी पावसाने उघाड दिली आणि दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली, त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी अनुदान म्हणून या ठिकाणी या अधिवेशनामध्ये घोषणा करावी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकरी स्वतःची चिता रचून झाडाला दोर बांधून आत्महत्या करण्याचा इशारा देऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी झाली. पण एकीकडे आंदोलनं करीत असताना सरकार मात्र बळजबरीने शेतकऱ्याची जमीन घेऊन त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्यामुळं या समृद्धी महामार्गामुळं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळं सरकारने ह्या शेतकऱ्याची जात समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे या संदर्भात सुद्धा या अधिवेशनामध्ये म्हणून आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. काश्मीर सारख्या राज्यामध्ये पॅलेट बुलेटच्या संदर्भात वापर व्हावा की न व्हावा
याच्या संदर्भात देशभरात चर्चा चालू आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये निवाळी या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन पुन्हा संपादित करण्याच्या संदर्भात बॅलेट बुलेटचा वापर होतो, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी घेतली जाते आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षात बसलेल्या शिवसेनेला सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कळवळा आला आणि त्यांनी सुद्धा काही काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.